ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुमचं स्वागत करते। पूर्व विदर्भातील सिंचन वृद्धीच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यात सिंचन वाढीसोबतच मत्स्य शेती, पशुसंवर्धन तसेच कृषी पूरक व्यवसायांमध्ये वाढ झाली असली तरी खाण, बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात मात्र भंडारा इतर जिल्ह्याच्या तुलनेत पिछाडीवरच आहे। तर जिल्ह्यात 123 नोंदणीकृत कारखान्यांपैकी 63.41% कारखाने सुरू आहेत। त्यामुळे औद्योगिकरण आणि कारखाने या जिल्हा माग असलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार मी देखील करतोय। यावर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांची भूमिका काय आहे ते समजून घ्यायचंय। तर सरकारचे जे म्हणणं आहे ते त्यांनी पटवून दिलंय तर त्यांची भूमिका समजून घेता येणार आहे। मात्र सध्या ऊस शेतीमध्ये चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ही प्रणाली शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये 30% बचत होऊन उत्पादन वाढही होऊ शकते। त्यामुळे ऊस शेतीत ही पद्धत शेतकऱ्यांना फायदेशीरच ठरणार असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। खानदेशात केळी आवकेत मागील 7 ते 8 दिवसात सतत घट झाली आहे, परंतु केळी दर अस्थिर असून किमान 900 तर कमाल 1900 तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटलचा दर असून 8 ते 10 दिवसांपूर्वी खानदेशात थेट खरेदी केळीचे कमाल दर 2100 ते 2200 रुपये व किमान दर 1100 रुपयांपर्यंत होते, तर सरासरी दर पातळी 1700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मान्सून पूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे। जिल्ह्यात पशुधनाचे पावसाळ्यापूर्वीचे 900% लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय, तर 4 जनावरं दगावलीत। पाऊस आणि मातीच्या कटावामुळे अनेक घरं आणि रस्त्यांना देखील गंभीर नुकसान झालंय। राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचन घटकांकरिता अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलंय। तर या घटकांकरिता प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वांवर लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे। राज्यातील बाजार समित्यांचा डोलारा हा बाजार शुल्कावर अवलंबून आहे, मात्र व्यापाऱ्यांच्या दबावाखाली बाजार शुल्कच रद्द करण्याचा निर्णय म्हणजेच पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार असून सेस रद्द करून प्रति चौरस फूट देखभाल शुल्क आकारणं हे व्यापाऱ्यांना सेस मधून मोठी सूट मिळवण्यासाठीचे षडयंत्र आहे। सेस रद्द केल्यास बाजार समित्यांचा डोलारा कोसळणार आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांना टाळे लावलं जाणार। त्यामुळे सेस रद्द करू नये अशी मागणी राज्य बाजार समिती संघाने सरकारकडे केली आहे। राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। त्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केलंय। या बातमीसह कृषी अपडेटमध्ये ते थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।